वेलकम टू बॉम्बे किचन। आज आपण बनवूयात चिकन पुलाव। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। यासाठी आपण घेतलं आहे इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहे। कांदा, टोमॅटो, बटाटे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आपण पाहू शकता तिथे आपण 4 मोठे कांदे घेतले आहेत, 2 छोटे टोमॅटो घेतले आहेत, 2 बटाटे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। इथे आपण दही, आलं लसणाची पेस्ट, तेल, मीठ, मसाले, हिरव्या मिरच्या, तेजपान, जिरे आणि वेलची घेतलेली आहे। आपण इथे पाहू शकता हे सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। आता आपण सर्वप्रथम चिकन हे मॅरिनेट करून घेऊयात। यासाठी आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात। इथे आपण 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग घेतलं आहे। 1 चमचा आपण इथे आता आलं लसणाची पेस्ट टाकूयात। आपण टोटल 2 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। 1 चमचा मॅरिनेशनसाठी आणि 1 चमचा आपण फोडणीसाठी घेतलेली आहे। 75 ग्रॅम दही टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मी सर्व मीठ यातच टाकून घेतलेलं आहे। राईससाठी पण आणि मॅरिनेशनसाठीचं जे लागणारं मीठ आहे ते मी यातच टाकून घेतलेलं आहे। असं केलं म्हणजे आपल्या चिकनमध्ये मीठ आतपर्यंत जातं। आता आपण तांदूळ धुवून घेऊयात। आपण अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे, ते स्वच्छ 3 ते 4 पाण्याने आपण आता इथे धुवून घेऊयात। तांदूळ धुवून झाल्यानंतरून सर्व पाणी काढून ते आपण साईडला ठेवून देणे। आता आपण कांदा तळून घेणार आहोत। आपण 4 कांदे घेतले आहेत, त्यापैकी आपण आता 2 कांदे हे तळून घेणार आहोत। सजावटीसाठी आपण या कांद्याचा उपयोग करणार आहोत। हा कांदा अप्रतिम लागतो खाण्यासाठी आणि या कांद्याचा उपयोग आपण सजावटीसाठी करूयात आणि खूपच सुंदर लागतो। असा कुरकुरीत असा हा कांदा आपण तळून घेऊयात। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा। सुंदर असा आपण हा कांदा आता फ्राय करून घेऊयात। लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे। आपण बघू शकतात कांदा हा छान फ्राय झालेला आहे। आता तो आपण काढून घेऊयात। दोन्ही कांदे आपण छानपैकी तळून घेतलेले आहेत आणि ते आता आपण तळलेला कांदा हा साईडला ठेवूया। आता आपण गॅसवर कुकर ठेवूया। आता इथे आपण 4 पळ्या तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले टाकूयात। इथे 4 तमालपत्र, वेलची, 4 ते 5 वेलची आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। खमंग असे मसाले आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊयात, म्हणजे याचा सुगंध पण खूप छान येतो। आता आपण यामध्ये टाकूयात कांदा। 2 कांदे यामध्ये आपण टाकलेले आहेत, उभे चिरलेले। कांदा छान आपण परतून घेऊयात, लालसर होईपर्यंत, थोडा लालसर होऊन द्यायचा, जास्त नाही, शिजेपर्यंत चांगला कांदा आपण परतून घेऊयात। छान असा कांदा परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकूयात आलं लसणाची पेस्ट। आता इथे आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे। पुन्हा हे मिश्रण सुंदर असं परतवून घेणे। आलं लसणाची पेस्ट कांदे फ्राय झाल्यावरच टाकायची, त्यानंतर टोमॅटो टाकायचे, म्हणजे आलं लसणाची पेस्ट छान फ्राय होते। आता आपण इथे 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकले आहेत। टोमॅटो पण छान आता आपण परतून घेऊयात। टोमॅटो हे शिजेपर्यंत आपण परतून घेऊयात। आपण पाहू शकतात टोमॅटो आपण किती सुंदर हे फ्राय करून घेतले आहे, परतून घेतले आहे। टोमॅटो आपला छान परतून झाला आहे। आता आपण यामध्ये जे बटाटे घेतले आहेत, 2 बटाटे टाकूयात। 2 बटाटे टाकले आहेत। आता पुन्हा आपण हे मिश्रण सुंदर असं परतून घेऊयात। यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूयात। पुन्हा हे सर्व मिश्रण छान परतून घेऊया। हे मिश्रण आता सुंदर असं परतलं आहे। आता आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन यामध्ये टाकूयात। आता हे चिकन टाकल्यानंतर पुन्हा सर्व मिश्रण छान एकत्र परतवून घेणे, म्हणजे जे आपण कांदा टोमॅटो घेतला आहे ते यामध्ये सर्व मिक्स होतं छानपैकी। आता हे मिक्स झाल्यानंतरून आपण हे
7 ते 8 मिनटं बारीक गॅसवरती झाकण ठेवून थोडं फ्राय करून घेणार आहोत. यावर आता आपण झाकण ठेवूयात आणि 7 ते 8 मिनटं हे छान फ्राय होऊ देऊयात. हे छान बघा फ्राय झालं आहे. यामध्ये पाणी सुटलं आहे. आता पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊयात. छान एकत्र केलं आहे. आता यामध्ये आपण जे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहे ते बासमती तांदूळ टाकून घेऊयात. बासमती तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा आपण हे सर्व मिश्रण एकत्र छान परतून घेऊयात. हे मिश्रण बघा सर्व राईस आणि चिकन एकत्र करून घेऊयात. मसाला छान लागला आहे राईसला. तुम्ही पाहू शकतात. इथे मी 2 तांबे आता पाणी टाकते. तुम्ही जर 1 बाउल राईस घेतला असेल तर 2 बाउल पाणी टाकायचं. मी अर्धा किलोला इथे 2 छोटे तांबे पाणी टाकलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे मी पुन्हा सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता याला उकळी आल्यानंतर आपण झाकण लावून घेऊयात. आपण आता कुकरला झाकण लावून घेतलं आहे. 2 शिट्ट्या येईपर्यंत आपण मस्तपैकी हा राईस शिजवून घेऊयात. बघा वाफ गेल्यानंतरून आपण आता कुकरचं झाकण उघडून पाहू शकतात. सुंदर असा आपला चिकन पुलाव खाण्यासाठी रेडी झाला आहे. आपण मिरची टाकून गार्निश करू शकतात. बघा किती सुटसुटीत आणि सुंदर शिजला आहे. छान असा झाला आहे. आता आपण हा सर्व करूया. जे आपण कांदे घेतले होते तळलेले ते तळलेले कांदे यावर टाकून घेऊयात. छान अशी चिकन पुलावची रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. थँक्यू.